नमस्कार. घे भरारी मला पंख मिळाले या अत्यंत नाविन्यपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये समावेश असणार आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण महिला उद्योजकांचा, ज्या महिलांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवरती व्यवसाय फक्त सुरूच केला नाही तर तो यशस्वीपणे चालूही ठेवलेला आहे. या मोहिमेमध्ये उम्मेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि SBI फाउंडेशन यांच्या सहयोगाने महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून 39 महिला ग्रामीण उद्योजकांना सहाय्य करण्यात येणार आहे. सगळ्यात आधी ओळख करून घेऊया आपल्या मान्यवर ज्युरीशी. अनघा गायसास, सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर. आजचे आपले विशेष अतिथी धीरज कुमार, फॉर्मर रिजनल हेड ONDC. विशाल सोळस्कर, संत कृपा महिला गृहउद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डायरेक्टर. आणि त्यानंतर राहुल पापळ, भारताच्या सर्वात मोठ्या कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आणखीन वेळ न घालवता मला असं वाटतं की त्यांना इथे बोलवूया एक एक करून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंचं. स्वागत करूयात स्वप्नाली जाधव ताईंचं. नमस्कार. नमस्ते. माझं नाव स्वप्नाली जितेंद्र जाधव. मी अभंग पंचगव्य प्रोडक्टची संस्थापिका आहे. माझा व्यवसाय भैरवनाथ स्वयंसहायता महिला समूह अंतर्गत आहे. मी जामखुर्द तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथून आलेली आहे. माझं प्रोडक्ट हे पंचगव्यापासून बनवलेले आहे सगळे. माझ्याबद्दलची थोडी माहिती आपण व्हिडिओ मधनं घेऊयात. म्हणजे असं सगळे म्हणतात की सासूजून आई आणि मुलगी कधीच होऊ शकत नाही, पण आमच्या सासूबाई खूप छान होत्या. म्हणजे कधी असं सासू अशी वागलीच नाही. म्हणजे आईचं नातं जसं असतं ना, म्हणजे जिथे चुकतंय तिथे ओरडल्या पण आहेत आणि जिथे बरोबर आहे तिथे मागे उभं राहायला पाहिजे तिथे उभं पण राहिलेत. अचानक मध्ये कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे त्या आजारी पडल्या आणि ऑफ झाल्या. तो खूप म्हणजे खूप धक्कादायक, म्हणजे मेन सपोर्ट सिस्टमच गेल्यासारखं झालेलं. मी गावातल्या अपंग महिला वगैरे थोडंफार ट्रेन केलेल्या होत्या. थोडे दिवस आमच्याकडे काम करत होते. जसं करोना संपला तसं त्यांनी आपल्याकडे यायचं बंद केलं. त्यांना दुसरीकडे जाऊ लागल्या कामाला, रानात वगैरे किंवा बाहेर अशा कुठे कुठे त्यांना अपॉर्च्युनिटी आला तिथे गेला. त्यावेळी आम्ही एवढं त्यांना ट्रेन केलेलं होतं, त्या महिला गेल्या. जॉब सोडून आल्यानंतर आपण सगळे इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं आम्ही प्रोडक्शन स्टार्ट केलेलं होतं आणि करोनाच्या काळात सगळंच ठप झालेलं. म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट केली होती, म्हणजे 10-1 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केलेत आणि काहीच चालत नाही. म्हणजे सगळ्या बाजूने आम्ही पूर्णपणे बंद झाल्यासारखं होतं त्याच्यामध्ये. मग मी माझ्या गटातल्या महिलांशी बोलली आणि मग त्यांना ठरवलं की तुम्हाला मी प्रोडक्शन शिकवते वगैरे सगळ्या गोष्टी करूया आपण. मग मी माझ्या गटातल्या महिलांना सगळ्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि मग त्या तयार झाल्या आणि मग आम्ही गटातनं अंतर्गत म्हणजे सुरू करायला सुरुवात केली, व्यवसायात प्रोडक्शन वाढवायला सुरुवात केली. पंचगव्य म्हणजे देशी गाईचं शेण, गोमूत्र, तूप, दही असे 5 प्रकार वापरून आपण त्याच्यापासून अगरबत्ती, धूप स्टिक असं नित्य जीवनातला लागणारी आपली सुरुवात त्याच्यापासून करत आहोत. चारकोलची अगरबत्ती ही आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. ह्याच्यामध्ये आम्ही देशी गाईच्या शेणापासूनच्या अगरबत्ती, धूप स्टिक, हवणगौरी, धूप कप असे प्रकार वेगवेगळे काढले आहेत. पण मला थोडंफार मार्केटिंगसाठी सपोर्ट कमी आहे, कारण का आम्हाला मार्केटिंग हेच महत्वाचं असतं. वेबसाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करण्याची इच्छा आहे. त्याचं पॅकेजिंग खूप छान आहे. थँक्यू सर. ऍक्च्युअली तू ग्रामीण भागातून आहेस आणि असं पॅकेजिंग बघितलं मला सरप्राईज होतं की असं पॅकेजिंग असू शकतं का. तर मी थोडंसं पॅकेजिंग बघतो तुझं. ओके सर, नक्की. 30 ते 35 मिनिटं आपली अगरबत्ती चालते आणि त्याच्यानंतर पण फ्रेग्रन्स आपल्या घरामध्ये तसाच टिकून राहतो. तुम्ही सांगितलं मुंबईवरून जॉब सोडून तुम्ही व्यवसाय चालू केला. गावी आल्यानंतर जॉब का सोडला? दुसरा प्रश्न असा आहे की व्यवसाय चालू का केला आणि व्यवसाय करत असताना पर्यावरण पूरक अगरबत्तीच का? मी जॉब करत असताना एक सेमिनार अटेंड केलेला होता. त्यामध्ये मी पंचगव्याबद्दल ऐकलेलं होतं. तर माझ्या मनात सारखा तोच विचार होता की काहीतरी करायचं आणि पर्यावरण पूरक करायचं. म्हणजे मुंबई सिटी मधलं पोल्युशन किती आहे त्याच्याबद्दल म्हणजे मी मनात ठाम निश्चयच केलेला होता की मला काही करायचं ते पर्यावरण पूरक. आणि अगरबत्ती असं का घेतलं? नित्य जीवनात आपण सकाळची सुरुवातच अगरबत्तीपासून करतो. तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण शहरातनं गावाकडे जातोय,
पण व्यवसायाला तुला काही खीळ बसली नाही किंवा अडचण आली नाही? व्यवसायाला काही गावाकडे. अडचण आली नाही. म्हणजे आमचं मार्केट पूर्णपणे मुंबई, पुणे, बँगलोर असं आहे आणि त्यामुळे आम्ही इथून आमच्या गावातनं गाडी वगैरे आहे, त्यामुळे आम्ही तिथून डायरेक्ट माल पाठवू शकतो. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम असा आला नाही त्या बाबतीत. हे खूप महत्वाचं आहे की गावाकडे, शहरात नाही, परत गावाकडे जाऊन उत्तम व्यवसाय करता येतो आणि चांगला आनंदी जीवनमान आपल्याला अनुभवता येतं. नक्कीच. आणखीन एक होतं की आता तुम्ही स्वतःच मार्केट करताय की आणखी कोणी तुमच्याकडे टीम आहे? सर, आमच्याकडे टीम आहे. म्हणजे आम्ही एक्झिबिशन साठी मुंबई, पुण्यामध्ये आमचे 2 डिस्ट्रीब्युटर आहेत, ते एक्झिबिशन करतात आणि आम्ही इन्स्टाला वगैरे अशा छोट्या मोठ्या ऑर्डर्स आम्हाला तिथूनही मिळतात. एक्झिबिशन व्यतिरिक्त आणखी काय मार्केट व्यवस्था? एक्झिबिशन व्यतिरिक्त आमच्याकडे B2चं शॉप्स आहेत, त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट विकतात त्यांनी आमचे प्रोडक्ट कधी सेल करतात त्याच्यात. व्हेरी गुड. तो जैसा आपने अभी बोला कि आपने ऑनलाइन भी ट्राई किया है, तो अभी तक कुछ ऑनलाइन आपने ऑनबोर्ड किया है अपना प्रोडक्ट? सर, ऑनलाइन पे भी हम लोग सेल कर रहे हैं. उबेद मार्ट करके जो .com है, वहाँ पे हमारा सेल हो रहा है और इंस्टाग्राम पे भी हो रहा है. एक तर ताई, तुझी चांगली भावनाच तुला मोठं करणार आहे. तू मुंबईमधून गावाला गेलीस आणि तिथं जाऊन तिच्या डोक्यात आलं की आता मी सुद्धा निरोगी राहावं आणि समाजाला सुद्धा निरोगी करावं. खरं. फक्त मला असं वाटतंय तुझे सगळे स्टॉल देवस्थानाच्या बाजूला असायला पाहिजे. देवस्थानाला काय असतं, ऑलरेडी गर्दी असते तिथे. हो. तिथं ब्रँडिंगची फुकट होती, कारण लाखो लोक तिथे येतात. आता तुझा जो टर्नओव्हर आहे, साधारण तुझा टर्नओव्हर आताचा किती आहे? आता माझा सर एप्रिल पासूनचा टर्नओव्हर आहे 14 लाखाचा झालेला आहे. वा. आता विजन काय ठेवलं तुझ्या कंपनीचं की मी किती टर्नओव्हर केला पाहिजे, किंवा एखादा रोड मॅप असतो? मला असं वाटतं की आता माझे आपलं जे मंथ एंडिंग होतं त्यामध्ये माझं सीझन डबल झालं पाहिजे असं वाटतं. फक्त डबल? ताई, बिझनेस करताना पहिला विचारानं माणूस श्रीमंत होतो. त्याच्यामुळे विचारच मोठा करायचा, आपण डबल नाही करायचा, 10 पट करायचा. ओके, नक्की. त्या संदर्भात तुला जी रक्कम लागेल मी आम्ही थोडी चर्चा करतो आणि तुझे पंख मजबूत करण्यासाठी आम्ही तुम्हाला बळ देतो. नक्की. स्वप्नाली, तर आम्ही सगळ्यांनी याच्यावर चर्चा केली. तुझ्या व्यवसायात तुला किती आवश्यकता आहे. SBI फाउंडेशन कडून या सगळ्या तुझ्या कामाला एक सहाय्य निधी म्हणून 7 लाख रुपये तुला टप्प्याटप्प्याने देण्यात येते. धन्यवाद मॅडम. ताई, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद सर. मी पण सगळ्यांचे आभार मानते आणि मेन म्हणजे आमच्या उमेद टीमचे आभार मानते. त्यांनी इथपर्यंत येण्याची संधी आम्हाला दिली, त्याच्यासाठी खूप खूप आभार. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे तुझ्या पंखांना बळ मिळालं असे उमेदचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सर्वेसर्वा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रुचेश जयवंशी हे तुला आता सर्टिफिकेट आणि फंड्स देणार आहे. सौदामिनी हँडलूम कडनं जरीची साडी तुझ्याकरता भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. थँक्यू. संत कृपा महिला गृह उद्योग तर्फे हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. स्वप्नाली ताई, अभिनंदन. बाप रे, हे किती भारी आहे. काय साडी, दागिने, मसाले, सर्टिफिकेट आणि आपलं तर कामच झालं. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. म्हणजे रडण्यासारखंच क्षण आलेले आहेत, डोळ्यात पाणी येत, फक्त बाहेर येणं बाकी. खरोखर मला असं वाटतं की तू आतापर्यंत जी मेहनत केलेली आहेस, खऱ्या अर्थाने त्याला बळ मिळालेलं आहे आणि तू अशीच पुढे जा, उंच उंच भरारी घे आणि आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. आणि मंडळी, आता भेटणार आहोत एका उद्योजिका ताईंना ज्या आल्यात सांगलीहून आणि त्यांचा आहे मसाल्यांचा व्यवसाय. नमस्कार. मी सांगली जिल्ह्यातून आलेले आहे. माझं तालुका वाळवा, गाव इटकरी आहे. माझं नाव सुजाता गजवंत पवार आहे. माझे प्रोडक्टचं नाव आहे जान्हवी मसाले. थोडेसे माझ्या मसाल्याचे आपण व्हिडिओ क्लिप बघू. छोटा मुलगा 8वीला, मुलगी 10वीला, मोठा मुलगा 12वीला असताना आमचे सासरे 2001 साली वारले आणि 2000 सालाला आमची शेती वगैरे पडली. पूर्ण आमच्या जीवनात अंधार झाला, काळोख आलं की आपण आता इथून पुढं जगूही शकणार नाही.
खायचं काय. मग एक असं डेअरीवाल्याकडं म्हैस एक घेतली कर्ज काढून त्यावर. मग हे दुःखातच एक 7 वर्ष 5-6 वर्ष गेली आमची. त्यानंतर मी रोडला उभं राहून महिलांना अडवून त्यांच्याकडून ब्लाऊज शिवायला घ्यायची आणि ते शिवायची. 5 वर्षानंतर आमचा मुलगा 12वी पास झाला आणि त्याला गव्हर्नमेंटमध्ये मिळालं कॉलेजला ॲडमिशन इंजिनिअरिंगला. पण ते सुद्धा आमची ताकद पुरली नाही. अजूनपर्यंत मी अशीच म्हणते, पहाटे पहाटे 4-3:30 वाजतालेत. आता रात्र संपायला अवघं 1.5-2 तासच आहे. त्यामुळं आपण धीरानं काढूया आणि धीरानं काढतच आम्ही आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो. नमस्ते. नमस्ते. हमें आप अपने मसालों के बारे में थोड़ा कुछ बताइए. माझ्या मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की मी माझ्या बचत गटातून महिलांना बोलवून घेऊन स्वच्छ निवडून भाजून दळून मी माझ्या हाताने स्वतः बनवलेले प्रोडक्ट आहेत. आणि मला फक्त ह्याच्यात एकच आवडतं की मी खायला घातल्यानंतर माणसाच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते मला वाचता येतं. Yes, yes. मला असं वाटतं की फक्त माझं मसाल्याचं प्रोडक्ट इथपर्यंत वाळव्या तालुक्यातच किंवा सांगली जिल्ह्यातच राहू नये. माझं मसाल्याचं पूर्ण प्रोडक्ट महाराष्ट्रभर जावावं आणि इतर केमिकलचे मसाले खाण्यापेक्षा महिलांनी स्वच्छ निवडलेले आणि भेसळमुक्त मसाला सर्व लोकांनी खावावा. मला आर्थिक सहाय्य मिळालं किंवा माझ्या मिशनरी घेण्यासाठी जर मला मदत मिळाली तर अजून बेटर होईल आणि मी माझ्या 20-25 महिलांना मी काम देऊ शकेन. मला पाऊच पॅकिंगचे एक मशीन लागेल. पाऊच पॅकिंग का करायचं आहे तर सर्वसामान्य माणसांना नाही का 10 रुपयाचा सुद्धा काही लोकांना मसाला घेऊ शकत नाहीत. तर ती 5 रुपयाची पुडी घेतील आणि यूज अँड थ्रू मध्ये यूज करतील आणि टाकून देतील. त्यांना 5 रुपये काही लय मोठी रक्कम नाही. बरोबर. मग ते एक पाऊच घेतला आणि एका वेळेस जर वापर केला तर त्यांना ते बरं वाटतं आणि वेस्टेज पण जात नाही. आणि एक ग्राइंडर आहे असा मोठा. आणि माझं स्वप्न आहे की माझ्या ओमनीत माझा मसाला म्हणजे माल बसत नाही तर मला एक छोटा हत्ती पिकअप गाडी घ्यायची आहे. आपके हर सब्जी के लिए अलग अलग मसाला आपने बनाया हुआ है, तो थोड़ा हमें इसके बारे में बताइए कि कैसे आपने पॉसिबल किया. गरम मसाला आहे तो म्हणजे सर्वसाधारण भाज्या पोळीच्या आमटीपासून सुद्धा वापरू शकतोय. जर का तुम्ही मटण मसाला भाजीत घातला तर त्याचा वास जास्त उग्र प्रमाणात येतो. मग ते गरम मसाला, सब्जी मसाला, सांबर मसाला असं मी बनवले. ते ज्या त्याच प्रकारच्या भाज्यासाठी वापरले जातात. व्हेरी नाईस. तुमचं प्रोडक्शन छान आहे, व्हरायटी छान आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या व्हरायटी तुम्ही डेव्हलप केलेल्या आहेत आणि तुम्ही तुमचा टर्नओव्हर सांगितलाय काहीतरी 23-24चा 45 लाख रुपये. तुम्ही 500 ते 600 काउंटरला माल देताय आणि सर्वसाधारण 250 गावांमध्ये देताय. तुमचं जर ऍव्हरेज काढलं तर 4.5 लाख रुपये तुम्ही मंथली सेल करताय. रोज जर 20 रुपयाचं किंवा 30 रुपयाचं एक काउंटर तुमचं करताय, तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही जिथं बनवताय आणि तिथं विकताय जर थोडंसं शहरांमध्ये ज्यांना हे मिळत नाही, ही गावची चव मिळत नाही, इथं आपल्याला जायला पाहिजे असं नाही वाटत? आम्हाला वाटतं ना, शहरातल्या लोकांना जेवण करायला पण वेळ नसतो, पण माझे मसाले जर त्यांना दिले तर त्याच्यावर मी रेसिपी पण टाकल्या, ते बघून महिला बनवू शकतात आणि घरातल्या घरात हॉटेल सारखे जेवण त्यांना बनवून घालू शकतात. व्यवसाय तुम्ही जेव्हा छोट्या गावामध्ये करताय तर लोकांचा प्रतिसाद, ही स्त्री आता उद्योग करायला लागली आहे, तर कसा होता? लोकांचं काय असं ग्रामीण भागात जर बघायला गेलं तर लोकांचा काय बघण्याचा उद्देश एवढा चांगला नसतोच. पण आपण नाही का आपल्या मनात जे ठरवलंय त्याच्याहून अजिबात हालायच नाही, कोणी तोंडा येऊन काय म्हटलं तरी. जे तुम्ही सांगितलं की माझा जो मसाला आहे तो महाराष्ट्रात सगळीकडे जावा, माझं म्हणणं आहे तो मसाला तुमचा जगभरात जावा. कारण भारताच्या स्पायसेसला जगभरात खूप मान्यता आहे. म्हणजे जो मसाला तुम्ही इथं 400 रुपये किलो जाऊ शकतो तो US मध्ये 2000 रुपये किलो जाऊ शकतो. म्हणजे ज्वारीचं उदाहरण सांगतो की ज्वारी तुमच्याच भागात 32-35 रुपये किलो मिळते, तीच अमेझॉनवर 150 रुपयाला मिळते, तीच अमेरिकेत 500 रुपयाला मिळते आणि कुवेतला 2000ला मिळते. त्यामुळे तुमचा व्यवसाय महाराष्ट्रापुरता ठेवू नका. तुम्ही आता जे सांगताय की मला ही मशीन घ्यायची, ती मशीन घ्यायची, तुम्हाला एका टेक्निकल पर्सनची गरज आहे. तुम्हाला एक असा प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागेल, कारण फक्त प्रोडक्शन बनवायचं आहे का नाही, त्याच्यासोबत सेल पाहिजे. ते सेल आहे का तर त्याच्या मार्केटिंग चेन पाहिजे, डिस्ट्रीब्युटर, डीलर, डिस्ट्रीब्युटर चेन पाहिजे. मी तुमचा अगदी व्यवसाय बंधू म्हणून सुद्धा सांगेन तुम्हाला की कधीही कोणत्याही गोष्टीची तुम्हाला आवश्यकता वाटली तर मी किंवा आमच्यासारखे सगळे जोरी तुम्हाला आवर्जून मदत करतील. आता तुमच्या पंखांना
जी ताकद द्यायची आहे, जी भरारी द्यायची आहे, तर त्याला किती रक्कम लागणार आहे थोडंसं आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे सर. तुमचा सर्व सारासार आम्ही अभ्यास केला, तुमचा व्यवसाय आणि तुमची आत्ताची जी रिक्वायरमेंट आहे, मशिनरी असतील किंवा खेळतं भांडवल असेल किंवा मार्केटिंगसाठी किंवा तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी तुम्ही जी रिक्वायरमेंट सांगितली ती, आणि या व्यतिरिक्त सर्वसाधारण 9 लाखापर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. छान. अरे वा, तुम्हाला 9 लाख रुपये आम्ही देतोय, ते टप्प्याटप्प्यानं तुम्हाला ती रक्कम मिळणार आहे. उमेद अभियानला पण मी थँक्यू बोलेन, कारण आम्हाला तळागाळातून खेडेगावातून इथपर्यंत आणून आम्हाला ह्या स्टुडिओपर्यंत उभं केलं. त्यांच्या सर्वांचं मी धन्यवाद मानते. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. सौदामिनी हँडलूम कडनं जरीची साडी तुझ्याकरता भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले भेट. तर मंडळी, आता भेटणार आहोत आपल्या उद्योजिका ताईंना, ज्या आल्यात अलिबाग रायगडहून. नमस्कार. नमस्ते. या उमेदच्या अभियानातून मी स्मिता वैद्य, मी रायगड अलिबागची. माझा ताम्रकला नावाचा उद्योग मी भायमळा या छोट्याशा गावात चालवते. त्याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला ऑडिओ क्लिप दाखवते, ते बघावी तुम्ही. एक जबाबदारी ही लहानपणापासूनच होती. भावंड पाठी होती, मी मोठी होते, त्याच्यामुळे एक जबाबदारी पाठी होतीच. आणि त्याच्यातून शिक्षण करत करत पुढे आलेलो होतो. आणि लग्न झाल्यावर पण एक छोटा बिझनेस केला, पण घरात छोटा बिझनेस होता आणि कुटुंब होतं, सासू सासरे होते. त्यातून मी हे आल्यावर मला नवीनच ही कला म्हणजे माझ्यासाठी खूप नवीन होती. नवऱ्याचा व्यवसाय असल्यामुळे नवऱ्याचा सपोर्ट नेहमी राहिलं मला. पण माझी मुलं थोडी मोठी मोठी जशी होत गेली तशी त्यांना पण ते व्यवसायाबद्दल आवड निर्माण झाली आणि ती पण त्याच्यामध्ये सपोर्ट करायला लागली. माझ्याकडे एक हँडिकॅप आहे, जे म्हणजे व्हीलचेअरवर येतात. आमच्याकडे काम मिळालं आणि त्याचं आम्ही 5 वर्षाचे काम करत आहोत. करोना काळामध्ये काम नव्हतं, तरी पण त्यांनी आम्हाला काम दिलं. तर माझी बायको आली आणि लग्न करून झाली आणि तिने हा हातात घेतला बिझनेस. पण तिने आज तो एवढ्या मोठ्या प्रमाणात केला, त्याचा मला खूपच अभिमान आहे. जर ती नसती याच्यामध्ये तर कदाचित हा बिझनेस मोठा झाला नसता किंवा मी तो बंद केला असता. कोविडमध्ये असं झालं की सगळं स्टॉप झालेलं, काहीच म्हणजे वर्किंगमध्ये नव्हतं. तर त्यावेळेला आमच्या डोक्यामध्ये आले की थोडासा एक सॅम्पल आम्ही राख्यांचा बनवला आणि आम्ही जस्ट करून 2-3 सॅम्पलचा फोटो अपलोड केला. तर त्याला इतका छान रिस्पॉन्स आला की अगदी थोड्याच दिवसामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ऑर्डर्स याव्या लागल्या. घराला सुशोभित करणारी कला म्हणजे ताम्रकला. माझा पूर्ण व्यवसाय हा हँडीक्राफ्ट आहे, हँडमेड आहे. तांब्यावर जे कॉपरची सीट येते पूर्ण रॉ, त्याच्यावर आम्ही जे सोनार लोक दागिन्यांमध्ये जो कलर वापरतात, सोनं आणि चांदीमध्ये, तो आम्ही ह्याच्यावर तांब्यावर करतो. तर त्याचे आम्ही होम डेकोर प्रोडक्ट तयार केले. सुरुवातीला अगदी 85,000चं छोटंसं लोन घेऊन मी तो व्यवसाय, नवऱ्याचा थोडा होता त्याचा, पुढे चालू केला. नंतर मी 2013ला सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून SV पाटील मॅडम होत्या आमच्या विस्तार अधिकारी, त्यांच्या मार्फत मी एक गट तयार केला 11 महिलांचा. त्यांना थोडी ट्रेनिंग देत गेले. मी पहिले शिकले, फक्त होम डेकोरसाठी हे आम्ही बनवायचो. तर त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडियाज येत गेल्या आम्हाला की होम डेकोर बनवून गिफ्टसाठी गावातून लांब असं महिला म्हणजे कुठे नेणार किंवा काय, गिफ्टसाठी थोडं घेणार किंवा तेवढं चालणार नाही. तर मग ते कोरोनाच्या काळामध्ये थोडं आपण राख्यांमध्ये गेलो, हँडमेड राख्या आणि ज्वेलरीमध्ये. जसं मी आता हे घातलेलं आहे ज्वेलरी, तर कॉपर कसं बॉडी कंडक्ट पण असल्यामुळे एअरिंग्स बनवल्या. आत्ता माझा टर्नओव्हर 25-30 लाखाचा आहे. माझा एकी बेकी म्हणून एक NGO आहे, ते आम्हाला ऑर्डर्स देत असतात. त्यांच्या ऑर्डर्स आम्ही बनवून देतो त्यांना, ते सेल करतात. KVICचा खादी ग्रामोद्योग जो खादी भंडार म्हणून आहे, तिथे आपलं प्रोडक्ट असतं. हे हँडमेड असल्यामुळे ती लोक प्रमोट करतात. ताम्रकला म्हणून माझं इंस्टाग्रामला पेज आहे. पण मला आता फक्त ह्याच्यामध्ये मला पॅकेजिंगमध्ये जायचं आहे. म्हणजे आपला ब्रँड मी डेव्हलप केला उमेदमुळे. तर आता उद्देश तोच आहे की आता जसं चायनाच्या वस्तू आहेत,
की आपल्याकडे खूप ट्रेंड आलेली आहे की स्वस्त्यामध्ये 100 रुपयामध्ये वस्तू मिळते, आपण गिफ्ट करतो, दुसऱ्याला पण उपयोग होत नाहीये, जसं यूज अँड थ्रो असं चालू आहे. तर मला एकच विनंती आहे की आपलं हँडीक्राफ्ट आहे, भारताचं ही कला आहे, ही आपल्या देशातून पण बाहेर देशात जावी अशी पण इच्छा आहे. खूपच छान. आपल्याकडे सोन्या चांदीचे दागिने जसे पूर्वी होते तसेच लाकडाचे, बांबूचे, पितळ्याचे आणि तांब्याचे सुद्धा दागिन्यांची खूप प्रथा आपल्याकडे आहे. तर ते तुम्ही परत आयडिया मिळत गेली थोडी थोडी. तुम्ही छान आता रूट वरती आहेत, पण हे सगळे प्रोडक्ट मला वाटते एक कॅटेगरी जे कस्टमर आहेत, हे एक्सपोर्ट्स किंवा एअरपोर्ट्स असतील, एक कॅटेगरीचे जे काय स्टोर्स असतील, खरं तर याला कॉम्बिनेशन मध्ये चालवलं पाहिजे. म्हणजे जे एअरपोर्टला जे मी तुम्हाला आता इथे या कार्यक्रमामध्ये वचन देते की सौदामिनी हँडलूम हा जो माझा हातमागाच्या साड्यांचा ब्रँड आहे, त्याच्या बरोबर हा तुमचा ब्रँड मी पुढे नेईन. जेवढ्या माझ्या मॅक्सिमम तुम्हाला त्याच्या ऑर्डर्स आणि माझ्याकडनं सौदामिनी हँडलूम बरोबर हे प्रमोट करता येईल तेवढं मी नक्की करीन. आणि त्याच्या मोठ्या ऑर्डर्स तुम्हाला लगेचच येतील पुढच्या महिन्यात. जैसे इस वक्त महाराष्ट्र जेम एंड ज्वेलरी प्रमोशन में सबसे लीडिंग है पूरे देश में, तो आप वहाँ के जो काउंसिल्स हैं उनसे भी आप कनेक्ट कर सकते हैं. सगळ्यात महत्वाचं काय, एक स्त्री घरातून एक छोट्या प्रमाणावर एखादा उद्योग चालू करते किंवा एका आपल्या नवऱ्याला मदत करून असं काहीतरी मोठं स्वप्न बघते, हे या महाराष्ट्रात घडू शकतं. बरोबर. साधारणतः तुम्हाला SBI फाउंडेशन तर्फे तुम्हाला 6 लाखाची मदत तुम्हाला मिळते आता. उमेद या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगली रक्कम आहे आणि खूप मोठा व्यवसाय, खूप मोठं ब्रँडिंग आणि ब्रँड तुमचा व्हावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. सौदामिनी हँडलूम कडनं जरीची साडी तुझ्याकरता भेट, चांदीच्या दागिन्यांच्या ब्रँड कडनं तुम्हाला चांदीची नथ आणि कानातली भेट. वा स्मिताताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. आता जर मी तुम्हाला विचारलं की एका शब्दात कसं वाटतंय तर काय सांगा? महिला तू घे उंच भरारी, फिरू नको माघारी. ठीक आहे, 4 शब्दात पण आम्ही चालवून घेऊ. खूप छान, खूप मस्त. आमच्याकडनं तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच स्मिताताई. थँक्यू ताई. काय मग आहे की नाही हे सगळं प्रचंड इन्स्पायरिंग? इथे या, तुमच्या प्रोडक्ट्स विषयी सांगा, तुमच्या बिझनेस विषयी माहिती द्या, ज्युरीजना कन्व्हिन्स करा आणि तुमच्या उद्योगासाठी लागणारी योग्य ती मदत मिळवा. वा. आणि एवढंच नाही तर त्याचबरोबर आपल्या या उमेद परिवारातील ज्या या सगळ्या उद्योजिका ताई आहेत त्यांचे सगळे प्रोडक्ट्स उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल आहेत. मी तर प्रचंड एक्सायटेड आहे. आय एम शुअर तुम्ही सुद्धा खूप उत्सुक असाल. तेव्हा आपण भेटणार आहोत याच कार्यक्रमामध्ये पुढच्या भागात. पाहायला विसरू नका. हे भरारी मला पंख मिळाले. प्रायोजक SBI, ब्रॉडकास्ट पार्टनर TV9 मराठी, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी. तेव्हा नक्की बघा हे भरारी मला पंख मिळाले दुपारी 4:15 वाजता फक्त TV9 मराठीवर.